महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या पुढाकाराने SIR अभियानाअंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर निमिष साने यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थितांशी संवाद साधला। प्रशिक्षणाला पदाधिकाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला। नमस्कार। आज ठाणे शहरातल्या बूथ लेवल एजंटचं म्हणजे BLA 2चं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि हे BLA 2 म्हणजे भारत रक्षक आहे। म्हणजे हे फक्त बूथ लेवलची एजंट नसून यांच्यावर पुढच्या भविष्यातली भारतातली लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे। या भूमिकेतून या देशातल्या प्रत्येक मतदाराचा मतदानाचा अधिकार शाबूत राहावा आणि प्रत्येक वैध मतदाराचं नाव मतदार यादीत राहावं, याच्याकरता SIR प्रक्रियेत काँग्रेस पक्ष तयार आहे, सज्ज आहे आणि डोळ्यात तेल घालून काम करतो आहे। कोणाही मतदाराचं नाव चुकीच्या पद्धतीने वगळलं जाणार नाही याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराखाली राज्यभरात अशा प्रकारची प्रशिक्षणं होत आहेत। जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही पोहोचत आहोत आणि BLA 2चं प्रशिक्षण घेत आहोत। BLA 2चे प्रशिक्षित झालेले आहेत ते ह्या पुढल्या काळात येत्या काळात BLOना निवडणूक आयोगाच्या BLOना सहकार्य करतील आणि त्याचबरोबर कुठलाही खोडसाळ प्रकार मतदार यादीतनं चुकीच्या पद्धतीने नाव वगळण्याचा प्रकार हाणून पाडतील आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने भारत रक्षक म्हणून काम करतील असा आम्हाला विश्वास वाटतो। आता जी SIRची प्रक्रिया चालू आहे ती काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही BLA 1 मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आम्ही त्या ठिकाणी BLA 1 त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत। BLA 1च्या माध्यमातून BLA 2च्या नियुक्त्या केल्या जात आहेत की जेणेकरून जेव्हा शासनाचा BLO त्या प्रत्येक नागरिकाच्या दरवाजापर्यंत जाईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा जो BLA 2 असेल तो त्यांच्याबरोबर असेल। त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत। प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे आपले 3.5 मतदारसंघ या ठिकाणी मोडतात या मतदारसंघांमध्ये जे BLO 1 BLA 2 आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते त्यांचा आढावा घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमिषजी साने या ठिकाणी आलेले होते आणि निमिषजी साने यांनी आता या शिबिराच्या माध्यमातून सर्व BLA 2ना त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांचे काही प्रश्नोत्तरं होते त्यांना समर्पक अशी उत्तरं दिलेली आहे। त्यामुळे शासनाचा BLO ज्यावेळी आता नागरिकांच्या दरवाजामध्ये जाईल त्याच्याबरोबर आमचा काँग्रेसचा BLA 2 हा त्यांच्या ठिकाणी बरोबर असेल। त्यांना काम करताना ज्या क्युरी येतील किंवा काय अडचणी असतील कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे त्या शासनाच्या BLOला मदत करण्याचं आणि नागरिकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल। हे नाव सर्च करताना काही अडचणी येतील।